काय धोका होऊ शकतो, खास करून हृदय रोगाच्या बाबतीत वेळेवर औषधं न घेतल्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? पाणी, कॉफी ह्या गोष्टीनंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण ज्या फळभाज्या किंवा नॉनव्हेज खातोय आणि बरंचसं प्रोसेस्ड फूड आहे, तर हृदय रोग थांबवण्यासाठी किंवा त्याच्यावरती जसं तुमचं ब्रीदवाक्य प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते रोग प्रिव्हेंट करण्यासाठी बॅलन्स डाएट कसा असावा? व्हेज, नॉनव्हेज, काय नेमकं काळजी आता घेतली यात पाहिजे? 2 पार्ट करूया आपण. पहिलं मी तुला फळभाज्यांच्या बाबतीत सांगते. ओके. फळभाज्या ह्या चांगल्याच आहेत, कारण सगळे जसं की फ्रुट्स जे असतात, सगळे फ्रुट्स फळभाज्यांमध्ये काय नाही. आधी हा खूप चांगला क्वेश्चन आहे तुझा ऍक्च्युली, की फळभाज्या आणि पालेभाज्या किंवा फ्रुट्स ह्या तिन्हीचं जर हे केलं, सगळ्याचं कॉम्बिनेशन होणं खूप गरजेचं आहे. त्यात पहिलं मी घेते फळांच्या बाबतीमध्ये. ओके. फ्रुट्स इज ऑलवेज गुड फॉर युअर हेल्थ. ओके, कारण ते अँटीऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेशनची जी क्रिया आहे, तुमचे पेशी ज्या खराब होत असतात त्याला रिज्युनेट करायला फ्रुट्स मदत करतात. पण त्यातल्या त्यात बेस्ट फ्रुट्स कुठले, तर व्हिटॅमिन सी वाले जे फ्रुट्स असतात ते जास्त चांगले आहेत. म्हणजे मोसंबी, संत्री, डाळिंब, किवी फ्रूट, स्ट्रॉबेरी, तुमचे ड्रॅगन फ्रूट, अगदी म्हणजे आवळा. काहीच नाही, डॉक्टर खूप महाग आहेत ही सगळी फळं आणि मी एफोर्ड नाही करू शकत. प्रत्येक लोक एफोर्ड नाही करू शकत फळं. तर मी त्यांना स्पष्ट सांगते की कागदी लिंबू रोज एक ॲटलिस्ट अर्धा ते 1 लिंबू पाण्यात पिळून घेऊन टाका. ओके. दुसरा पार्ट असतो तो फळभाज्यांच्या बाबतीत. पालेभाज्या सगळ्यात चांगल्या आहेत, त्याच्यात कुठलं हे नाही आहे. फक्त मी अगदी पेशंटला सांगते की पालेभाज्या ह्या शक्यतो झाकून शिजवा, जास्त शिजवू नका. ती जस्ट गरम करायची असते आणि पानात वाढायची. पूर्वीचे लोक आणायचे ताजी भाजी तोडायचे, जे भाकरीचा तवा किंवा असेल त्याच्यातच ती लसणाची फोडणी घालून गरम करायची, पटकन ती पानात वाढली जायची. पण आता मात्र तसं राहिलेलं नाही. त्यात वाटण घाटण काय 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 पदार्थ बरेच. म्हणजे मेथीची भाजी आवडत नाही, पण मेथी मटर मलाही आवडते, असं झालेलं आहे. तिसरा गोष्ट म्हणजे आता जर फळभाजी आणि पालेभाजीचं म्हटलं तर एक तर मुळातच भरपूर मिनरल्स, विटॅमिन्स असतात, फायबर्स भरपूर असतात की जे तुमच्या रक्तवाहिनीला क्लिन्झिंग करायचं काम करतात. फळभाज्यांच्या बाबतीत माझ्याकडे मी अगदी सिंपल भाषेत सांगते की बरेच पेशंट्स आमच्याकडे असे येतात, डायबिटीज आहे, किडनी फेल्युअरचे पेशंट्स आहेत, BP आहे, तर त्यांना मी असं ग्रेडेशन वाईज आम्ही सांगतो की वेलीवरच्या भाज्या ह्या तुमच्या सगळ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. जसं दोडका, पडवळ, दुधी भोपळा, कारली, तोंडली, गोसावळी, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, ह्या सगळ्या बेस्ट. फ्लॉवर, गवारी, भेंडी, कोबी, ओके. अँड देन वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. म्हणजे हे जर आपण ग्रेडेशन केलं तर सुरुवातीला वेलीवरच्या भाज्या ह्या सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही डायबेटिक आहात, हायपरटेन्सिव्ह असाल, नसाल, नॉर्मली मला व्यवस्थित राहायचं आहे, ह्या भाज्यांचं प्रमाण. कारण जर बघितलं तर ह्या भाज्या पाणी जास्त असतं, ह्या भाज्या शिजवायला आपल्याला पाणी लागत नाही, ते वॉटरी असतं. आणि जसं मगाशी मी सांगितलं की पाणी गरजेचं असतं, तसे ह्या भाज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या असतात. ओके. आता तिसरा प्रश्न तुझा की नॉनव्हेज. बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं आहे की नॉनव्हेज नाही बाबा, नॉनव्हेजमुळे हार्ट अटॅक येतो. ओके. भारतामध्ये आपल्या काळी माती आहे, भाज्यांची अवेलेबिलिटी खूप आहे, आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला भाज्या भरपूर अवेलेबल होतात आणि आपण शाकाहार प्रेफर करतो. इंडिया सोडून तू बाहेर गेलास, 100% दे आर नॉन व्हेजिटेरियन. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं ते नॉनव्हेज खातात. पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? आपल्याकडे जे नॉनव्हेज बनवलं जातं, एक तर मुळातच ते आणल्यानंतर त्याच्यात ऑइल घालून शिजवलं जातं. बरोबर. जो मसाला आपल्याला बनवतो, आपण सगळे मसालेदार चमचमीत खाणारे इंडियन्स आहोत. बरोबर. त्याच्यासाठी भरपूर ऑइल, म्हणजे कांदा ऑइलमध्ये, तुमचा खोबरं ऑइलमध्ये भाजलं जातं वगैरे, आणि पुन्हा हे सगळं दुसऱ्या ऑइलमध्ये तडका देऊन मग ते केलं जातं. आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलास तर ते एक तर ग्रिल खातात, बॉईल खातात, त्याच्यासोबत भरपूर फायबर्स घेतात. म्हणजे सॅलड भरपूर असतं, व्हेजिटेबल, फक्त पालक ते हे करून घेतील, शिजवून घेतील, कोबी टाकतील, लेट्यूज असेल, झुकिनी असेल. म्हणजे आणि आपल्याकडे जर मटन थाळी, चिकन थाळी भेटली तर एवढूसा कांदा नाही तर एखादा टोमॅटो वगैरे असतो. सो वी आर इटिंग दॅट, म्हणजे द वे यू आर इटिंग दॅट नॉनव्हेज, वे यू आर प्रिपेअर दॅट नॉनव्हेज, दॅट इज बॅड इन इंडिया. कारण आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा त्याच्याबरोबर भरपूर, एक तर ते बिर्याणीत जातं, नाही तर ज्या दिवशी नॉनव्हेज आहे, मी नेहमी 1 भाकरी खाणार, आज मी 1.5 खाल्ली, मी 2 खाल्ली, का तर मला खूप आवडतं. त्यामुळे यू आर इटिंग व्हेरी लेस अमाऊंट ऑफ प्रोटीन विथ लॉट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर दे आर इटिंग अ प्रोटीन बट लॉट्स ऑफ फायबर्स, की त्यांच्यामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स जे शरीराला गरजेचं आहे ते तिथं जास्त जाते. आणि आपल्याकडे खूप प्रोसेस केल्यामुळे
मुळातच नॉनव्हेजला स्वतःच एक ऑइल आहे, राईट. तर त्याच्यात आणखी ॲडिशनल खूप ऑइल घालून तुम्ही मग ते जिभेला पॅलेटेबल आहे, येस येस, पण ते शरीराला चांगलं नाही नाही. नाही नाही, बरोबर. म्हणजेच म्हणून मी पेशंटला सांगते की कसं बनवायचं नॉनव्हेज हेही आम्ही पेशंटला समजून सांगत असतो. म्हणजे आपल्यात एक म्हण आहे, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. हा. हा तो प्रकार आहे की Exactly. चारण्याची कोंबडी हानिकारक नाहीये, तो बारण्याचा मसाला तुमच्यासाठी Exactly. हानिकारक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण हे सर्व खाणं वगैरे बघतो आणि बिकॉज ऑफ सॅडनरी लाईफस्टाईल, सिटिंग लाईफस्टाईल, इनॲक्टिव्ह फिजिकल इनॲक्टिव्हिटी वगैरे, आणि मग नॉनव्हेज बरोबर खूप सारे कार्ब घेणं, यांनी आजकाल वजन खूप वाढतंय लोकांचं. आणि अनफॉर्च्युनेटली आजही लोक त्या वजन वाढण्याकडे दुर्लक्ष करतात की नाही, हेल्दी पाहिजे, खात्यापित्या घरचा मी वाटलो पाहिजे, अशी काही काही लोकांची संकल्पना आहे. हो, हो. त्या वजन वाढीमुळे त्या ओबेसिटीचा मध्ये कार्डियक रिस्क किती आहे? कार्डियक रिस्क फॅक्टर्स जर बघितले ना तर त्याच्यात ओबेसिटी हे आहेच, म्हणजे बैठी जीवनशैली, त्याच्यामुळे वाढलेलं वजन आणि त्याच्यामुळे येणारा डायबिटीज पहिला ह्याच्यात, त्याच्यानंतर येणारा हायपरटेन्शन, आणि ह्या दोन्हीचा परिणाम तुमच्या हार्ट डिझीजवर होतच असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं ही काळाची गरजच राहणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमचे कॉग्निटिव्ह फंक्शन्स पण थोडेसे कमी होतात. म्हणजे मेंदू तुमचं हे, दोन प्रकारचे फॅट असतात. एक असतं ते पॅराटिल फॅट, दुसरं असतं ते विसरल फॅट. पॅराटिल फॅट म्हणजे हे जे आपलं स्किनच्या खाली जे इमिजिएट आहे, हां, आणि विसरल फॅट म्हणजे ऑर्गनवर येणारं, जे दिसत नाही, जे दिसत नाही, ऑर्गनवर येतं. म्हणजे लिव्हरवर, फॅटी लिव्हर चेंजेस तुमच्या किडनीवर असतील. मग हळूहळू जर हे कोलेस्ट्रॉल तुमचं हे जर ओबेसिटीमुळे जर फॅट वाढत गेलं तर तुमचे ऑर्गन्स पण काम करायचे कमी करतात. बरोबर. त्यामुळे ज्यांना फॅटी लिव्हर चेंजेस आहेत, बऱ्याचदा आपण काही वेळा पोटात दुखतं म्हणून सोनोग्राफीला जातात आणि फॅटी लिव्हर चेंजेस ग्रेड 1 ग्रेड 2 फॅटी लिव्हर चेंजेस म्हणून रिपोर्ट येतो, पण आपण निग्लेक्ट करतो, खाली बघतो की स्टोन आहे का, अपेंडिक्स आहे का, तेवढंच ऑपरेट करा आणि सोडून द्या. ओके, दॅट इज अ फर्स्ट अलार्मिंग साईन फॉर यू. आणि हे त्यावेळी जर ओळखलं की फॅटी लिव्हर चेंजेस येत आहेत म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी असं घडतंय ज्याच्यात कोलेस्ट्रॉल वाढ, मला काळजी घेतली पाहिजे. आणि हे डॉक्टरांनी सांगणं त्यांना गरजेचं आहे. राईट. जेव्हा आमच्याकडे येतो पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पेशंट, तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की मग त्याला सायंटिफिकली समजून दिलं पाहिजे की फॅटी लिव्हर चेंजेस म्हणजे काय, त्याला एक्झॅक्टली डाएट काय पाहिजे, तुमच्या ऑर्गनवरचं फॅट वाढायला लागले. म्हणून तर मी स्पष्टपणे सांगते की जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाता तेव्हा डोंट ईट ऑर्गन्स. ओके. हां, आपल्याकडे ऑर्गन्स खाण्याचं कॉमन आहे आपल्या इंडियामध्ये, ऑर्गन्स तेवढे खाऊ नका. बाकी तुम्ही मसल खाऊ शकता, बोन्सचं मांस खाऊ शकता. ओके. त्यातल्या त्यात पण रेड मीट इज ऑलवेज डेंजरस टू युअर हेल्थ. पक्षी चालू शकतो, अंडीच बेस्ट आहेत. फिश गुड फॉर द हेल्थ. त्यात पण दोन प्रकार, सी फूड, रिव्हर फूड. आय प्रेफर टू गो फॉर द सी फूड. कारण रिव्हर फूडमध्ये आता कंटॅमिनेशन खूप आहे, सगळा इंडस्ट्रियल फ्लो सगळा नदी नाले ओढ्यात जातो, त्यामुळे बऱ्याचसं मर्क्युरी पॉयझनिंग किंवा आर्सेनिक पॉयझनिंग खूप सध्या कॉमन चाललेलं आहे. वेळेवर जेवण महत्त्वाचंच आहे, जे तुम्ही सांगितलं, काय खाणं तेही महत्त्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला काही गोष्टी तुमच्या हातात नसतात किंवा आजकाल 90-95% लोकांना औषध आणि गोळ्या असतात, पण तरी त्यात सुद्धा लोक एक मॅनिप्युलेशन करतात आणि वेळेवर औषधं घेत नाहीत. काय धोका होऊ शकतो, खास करून हृदय रोगाच्या बाबतीत वेळेवर औषधं न घेतल्यामुळे काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? आता मी दोन प्रकारचे सांगते की पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जो राबवला जातो त्यात दोन प्रकारचे पेशंट्स असतात. एक असतात की आय एम 50+, 60+, अजूनपर्यंत काही नाही आहे पण मला नको आहे. ओके, ग्रेट. दुसरं असतात ते म्हणजे जे हायपरटेन्सिव्ह आहेत, डायबिटिक आहेत, किडनी फेल्युअरचे पेशंट आहेत, हार्ट वीक झालेला आहे. तर काही वेळा मी आजकाल बघितलंय की बीपी आणि डायबिटीजची गोळी नको म्हणतात पेशंट, पण एकदा खाल्ली की मला सवय लागेल. पण ऍक्च्युली गोळी घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट नाही आहेत जेवढे गोळी न घेतल्यामुळे जास्त साईड इफेक्ट वेळेत आणि सांगितलेली गोळी न घेतल्यामुळे. मग बऱ्याचदा असं होतं की तुम्ही गोळ्या वेळेत घेत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते की आज बीपीची गोळीच विसरली, डायबिटीजची गोळी जेवणाच्या आधी खायला सांगितली होती डॉक्टरांनी पण मी विसरलो, मग मी कधीतरी खातो, मध्येच आठवल्यानंतर खातो. पण तुमचा जेव्हा तुम्ही ह्या गोळ्या चुकवता, मिस करता, किंवा रक्त पातळवायची गोळी मिस झाली किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी मिस झाली तर तुमचा हार्ट अटॅकचा धोका हा 2 ते 5 पट वाढत असतो, केवळ गोळी न खाण्यामुळे, औषधं न घेतल्यामुळे किंवा चुकवल्यामुळे. कित्येक पेशंट्स माझ्याकडे येतात की मला प्लास्टी झाली, तेव्हापासून डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या,
पण कंटाळा आला डॉक्टर, गेली 3 महिने मी गोळीच खाल्लेली नाही, अरे बाप, 4 महिने मी गोळीच खाल्ली नाही. पण परत त्याच्या हृदयावरचा ताण इतका वाढतो की पूर्वी त्याचा हार्ट पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल असलेला पेशंट गोळी न खाल्ल्यामुळे हार्ट पंपिंग वीक होतं आणि मग डॉक्टर सांगतात आता आम्ही काही करू शकणार नाही, जस्ट मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट, फक्त गोळ्या न घेतलेल्याचा परिणाम. त्यामुळे वेळेवर गोळ्या घेणं खूप गरजेचं आहे, त्या वेळी गोळ्या घेणं गरजेचं आहे. जर गरज असेल तर ती गोळी घ्या, कारण गोळीमुळे साईड इफेक्ट नाही आहेत जेवढं गोळी न घेतल्यामुळे साईड इफेक्ट राहणार आहेत. जेव्हा डॉक्टर, आणि हे तुम्ही डॉक्टरांना ठरवू द्या, पेशंट स्वतः जे ठरवतात ना, दॅट इज रॉंग. हे सगळ्यात धोकादायक आहे. हां, डॉक्टरांनी सांगायच्या आधीच पेशंट स्वतःचं शहाणपण किंवा कुणाच्या तरी अनुभवावरून प्रयोग Exactly. करतात की अरे त्याने बंद केली त्याला काय नाही झालं, हां. मग मी पण बंद करतो, आता 6 महिने झालेले बस झाले. मग मला असं वाटतं की तुम्हाला कंटाळा आलाय ना, तेही तुम्ही डॉक्टरांना सांगा, डॉक्टर खूप कंटाळले, गोळ्या खूप सांगा वाढल्या. तुम्ही मग डॉक्टर ठरवतील की बाबा काय कसं कॉम्बिनेशन मध्ये त्याला देणं वेगळं गरजेचं आहे. थोडंसं. हा, पण हे होत नाही. त्यामुळे गोळ्या वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या वेळीच घेतलं पाहिजे.